हनुमान की जय। जगद्गुरु पंकज स्वामी महाराज की जय। चलो जन्मालो त्याचे आज फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती कृत्य कृत्य झालो जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली कंती। प्रस्तुत अभंग सुरू करण्याच्या अगोदर बाबा किती वर्षे 9 आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व निळोबा यांच्या गाथापर्यंत सोहळा संपन्न होत आहे तरी सर्व ओळखीने त्यांचा आनंद घ्यावा त्यांना ते दिसते चांगलं म्हणून ते लांब बसले जातात कार अखंड हरिनाम मौजे डोंगरवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव निळोबा गाथापार आहे आणि आम्ही उभ्या महाराष्ट्रात नव्हे उभ्या भारतभर फिरणारी माणसं उभ्या भारतभर नव्हे तर देशाच्या बाहेर 7 संबंधावर आमची कीर्तन कार्यक्रम पण प्रेमापोटी आणि भाग्यपोटी आमच्या बाबांची आणि आमची मंदिरात भेट झाली भेट सुद्धा भाग्याने होत असते ही कृपा भाग्याचे निपडसे भाग्याचे न पडसे आणि खरंच मी पॉम्पलेट पाहिल्यानंतर आवर्जून म्हटलं की महाराज तुम्ही या आणि खरंच मला आनंद झाला की मी या डोंगरवाडीमध्ये येण्याचा योग माझ्या कालचं जे कीर्तन झालं सुभद्राबाई विठ्ठलराव कुरुंद हे सावता महाराजांचे वंशज आहेत स्वतः मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 10वा वंशज आहे माधव महाराज गुले हे इगतपुरीला मोठ्या प्रकारात एक सप्ताह करतात वैभव संपन्न सप्ताह करणारी अधिष्ठान व्यक्ती आहे देशामध्ये अधिष्ठान व्यक्तिमत्व आमच्या सप्त्याला आमच्या गाण्याच्या कीर्तनाला प्रसंगाला लाख लोक उभे राहतील इतका समाज उभा असतो पण येतात ते बाबांच्या पोटाप्रेमी सद्यपुटी त्याचा गावकऱ्यांनी जास्तीत जास्त आनंद घ्यावा संदीपान महाराज हे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत स्वतः हजारो वारकरी विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार होतात यांची एक एक तारीख मिळायला मुश्किल आहे पण फक्त यांचा श्रद्धाभाव हा भक्तिभाव असल्यामुळे ही माणसं ही मंडळी भेटतात सगळी मोठी होतात आणि तुकाराम महाराजांच्या आधी नामदेव महाराजांचा अवतार आणि केशव महाराज नामदास हे नामदेव महाराजांचे वंशज आहेत इतकं सुंदर कीर्तन करतात यांचे जी सगळ्यांची नाव असतात ना ती सगळी मोठी मोठी माणसं आहेत त्यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन पाहूचं आवर्जून बाबा समाधी सोहळ्याचं कीर्तन पाहू तुमचं भाग्य आहे डोंगरवाडी गाव स्वतः रडतात ताळकरी रडतात ते करतात कारण माऊलींचं समाधी सोहळ्याचं कीर्तन उभं राहिलेलं असतं
आणि त्या प्रसंग असं वरून केशवांचा भाव, अंतकरणातली निष्ठा ही त्यांच्यातून जाणून येते. माऊलींच्या समाधी सोहळ्यांचं कीर्तन यांचं स्वतःचं असतं. अशी व्यक्तिमत्व आहेत बाळासाहेब महाराज, जे माऊलींचे चोपदारे अख्खा पालखी सोहळा त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या वैभव संपन्न उभा राहतो. एका काठीवरती उभं राहतो. इतकी म्हणजे 5 लाख लोक एका काठी उभे राहतात. हा सांभाळणारी माणसं आहेत. आणि धर्मराज दादा सामनकर हे सामनगावकर ह्या भागातले सगळं नाही मोठी. आणि काल्याचं कीर्तन लक्ष्मण महाराज बेगडे हे बंकट स्वामी संस्थान हे अतिशय मठाधिपती आहेत. ही सगळी मंडळी, ही संत मंडळी तुमच्या म्हणतात. आम्ही म्हणत नाही आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, म्हणजे आम्ही पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ध्यान मूलम गुरुरमूर्ती, पूजा मूलम गुरु पादुका, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरु कृपा. गुरुर्ब्रह्मी गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्यांचे केलिया स्मरण होय विद्येचे अधिकरण, ते जीवन दुसरे चरण श्री गुरुचे. श्री संताची माता चरणावरी, 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 श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावो, विश्रांती पावलो सांभाळावो तरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावे तरी, विश्रांती पावलो सांभाळावे तरी. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळावं तरी. वाढले अंतरी प्रेम सुख, जन्मा आलो त्याचे आज फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. कृत्य कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. देहू निवासी
तीर्थनिवासी वैराग्य मूर्ती जगदवंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग साक्षात ज्यावेळेस जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठाला निघतात त्यावेळेस त्यांना साक्षात पांडुरंग नेलतात प्रयाण काळी देवे विमान पाठविले कली काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निधामा गेले निळा मने सकळ संता तो शिवले जगद्गुरू तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं साक्षात विमान नेलं तर ते स्वतः बोलून घेतात की आता मला इथं राहायचं नाही मला तर जायचंय स्वतः पांडुरंग त्यांना न्यायला आपल्याला काय विमान न्यायला येणार आलं असतं ते विमानात आपण बसायचं नाही ना बसायचं परम भाग्यवानी ह्या भूलोकावरती आपण सर्वजण आलेलो आहोत आपण कायमस्वरूपीने आलेलो ह्या भूलोकावर आपण अशा प्रकारे जगतोय की मी इथं अमरत्व घेऊन जन्माला आलो बरं ना बाबा आपण अमरत्व घेऊन जन्माला नाही आपण एक ठराविक पक्षी अंगाने उतरती ते का दुनिया राहते ते आपण पक्षी येतात दाणे चिवडतात आणि पुन्हा आकाशामध्ये घरी झालं देतात पण ह्या भूलोकावरती येण्याची इच्छा तुम्हा आम्हापेक्षाही सुद्धा जर कुणाची असते म्हणजे विचार तर देव देवताकांना सुद्धा जसं आता वारं सुटलंय इतकं वादळ सुटतंय जीवनात आनंद आहे का दुःख आहे बोलायचं बघा मी अर्धा तास करणार कीर्तन तुम्ही जर नुसते असे बघत बसले ना माझ्या रागाने तर मग कीर्तन होणार आहे का आधीच आम्हाला काही येत नाही असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही बोलला ना नाही जीवनात दुःख आहे का आनंद आहे जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घ्या अहो जन्माच्या वेळेस दुःख जायच्या वेळेस एवढं दुःख शाळेच्या वेळेस दुःख लग्न झाल्यावर दुःख आणि म्हातारपणात पाय दुखतात सगळे दुखतात हात दुखतात म्हातारे इथं बस म्हाताऱ्या इथं बस तू काय करू नको सगळ्यांनी हिसडच पेट करायची सगळं दुःख लहानपणा देगा देवा मुंगी ऐरवत थोर त्यास म्हणजे माणूस मोठा झाला की त्याला काय वाटतं खरी मजा आहे पण जेवढं मोठं तेवढं वेदना जेवढं लहान तेवढी आपण म्हणतो मजा आहे तुम्ही मला खरं सांगायचं खरंच मजा आहे का एवढा छोटासा जीव 6वी 7वीला असताना तुमच्या वेळेस शाळा होत्या आहे ना बाबा कितीला होती शाळा 8-10 वर्ष 7-8 गेलं ते गेलं नाही तर आता कंपल्सरी पोरग जन्मलं नाही जन्मलं कुठं जायचंय शाळेत जायचं कितवीला 5 वर्षाचं असताना 7 वर्षाचं असताना 6 वर्ष किती वर्षाचं 3 ना हा 3 वर्षाचं वर्ग शाळेत जायचं काय त्या जीवाला कळतंय शाळा एवढं जीव उठतंय त्याला आंघोळ घालतात बालवाडीतल्या शाळेत मोठ्या शाळेत घालायचं आणि ते मोठ्या शाळेत घालतात आणि त्या रिक्षात बसतात सगळे किती सुशिक्षित सगळे 7-8-10 सीटाची 3 सीटाची म्हणतो 7 ते 10 पोराशी त्याच्यात शिंगरून बसतात आणि ते झोपतच आपलं त्याला पाणी घालतात ते म्हणते ग बस उभा राहा ते वर्ग असं गप उभं राहत ते खरंच नाही काय तू जेव्हा माझ्या प्रयोग करायचे तेवढे तुम्हाला आता कर मी आता काय हलणार नाही आणि असं काय होत नाही होत त्याला असा टाय घालायचा असा टाईट मध्ये इकडून वाढायचं तिकडून एडो बारा हा सण ग लाडाचं सण आणि एवढं जसं जुकाट टाकत ना बाईला तसं 8 दप्तराचं वजन पहिलीच 1 किलो आहे शासनाचं आणि नर्सरीच्या पोराचं दप्तर 10 किलो
आणि ते पोराचे त्या पटकेने टाकलं ते पोरग पटकेने खाली वागत आणि ते रडत ते जात तिथपर्यंत रडत जातं, त्याला काय कळत बी नसतं. आणि तिथे गेल्यानंतर ते रिक्षात असं ढकल्या खात असतं, असंच ढकल्या खात असतं. आणि कुठंतरी सूर्य उगवताना दिसतं ते असं उघडून वरती बघत आणि रिक्षाला होतं मान खाली कर, ते बरोबर पटकन मान खाली कर. ते परत काय मान वरती करत, अजिबात मान वरती करत नाही, ते गप खाली मान करणं असतं. आणि तसंच ते आपल्या शाळेत झोपतच चालतं, जनगण मन झोपतच आपलं चाललं असतं. ते तर शाळेत जातं, डबा खातं, जेवलं की परत घरी आलं की 6 तास शाळेचे, नंतरचे 2 तास कशाचे रे पोरांनो? ट्युशनचे ना. ट्युशनला गेल्याशिवाय ते पासच होणार नाही. पहिला ट्युशन लावायचा 2 तासाचा. पहिल्यांदा नव्हतेच ट्युशन, पण आता ट्युशन केल्याशिवाय जमत नाही. आणि तिकडून आलं की पोराला कुठं वाटतंय थोडा मोबाईल बघावा, थोडा TV बघावा. आणि मग लगेच ह्या म्हणतात इकडं देतो रिमोट, आमची मालिका चालू झाली. यांनी म्हणा इकडं देते रिमोट, आमच्या बातम्या चालू झाल्यात. आणि यांची क्रिकेटची मॅच मधली चालू झाली. आणि नाही काय झालं तर यांनी मोबाईल घेऊन पोरांनी बसलं की काय म्हणते तरी सगळे लहान मुलांनी मोबाईल पाहायचा, यांनी पाहायचा असतो बाळांना, बरं का, तुम्ही नाही पाहायचा. विठाल विठाल कुठं पहिली दुसरी तिसरी 10वी होऊन जातं, पोरग उड्या मारितच जातं. आणि रिझल्ट असं घेतोय बाबा बाबा मी पास झालो. म्हणला कितवा नंबर आला? तो धुतला. अरे नाही रे बेटे, जो जीता वही सिकंदर. तो पहिला, हे 35 मार्काने पास झालेला असतं. आणि त्याला काय म्हणते पहिला नंबर आला पाहिजे. आणि शाळा बी शिकलेलं नसतं, पण त्याला काय म्हणतोय पहिला नंबर आला पाहिजे नव्हता तुझा, दुसरा आला. तुझ्या जीवनात काय अर्थ? ते परत रडत बसत. कसं तरी कॉलेज होतंय तर याच्यात काय खरी मजा नाही. दादाची बघ बुलेटवर जाते, डोर करतोय, छानपैकी वावर फिरतोय, परत घरी येतोय. माझं सगळं नुसतं हालच आहे. म्हणतो लगीन झाल्यावर खरी मजा आहे. लगीन नाही होत तर लाईटचं बिल भर, शेतपट्टी भर, घरपट्टी भर, ते भर, आणि दळण आण, आणि येता येता तिकडून येतानाच भाजी घेऊन ये. हा हा. आणि आमचे बाबा म्हणणार की बाळा वारीला जायचंय. आता मला सवड नाही, मी रिटायर झालो ना की मी तुमच्या बरोबर वारीला येईन, तर वर काय येणार नाही. आणि तसं म्हणता म्हणता नंतर पाय दुखतात, हात दुखतात, आणि सगळा रडक्यापणा चालू होतो. हे झालं आपलं तुमचं आमचं दुःख जीवन. काय फरक आहे याच्यात? काही फरक नाही. 25, 30, 35 पर्यंत बाबा शिक्षण, नोकरी, संसार झालं, काहीतरी 30 वर्षाची सर्व्हिस, नोकरी, आणि रिटायर झाले की मग त्याच्यानंतर कुठंतरी शोधायचे. अरे कधी ह्या विश्वामध्ये जी जी वस्तू म्हणून निर्माण झालेली ना, तिचं उद्दिष्ट, तिचं लक्ष, तिचं धैर्य 2 नाही 1 आहे. काय लक्ष आहे ते या जीवनामध्ये आल्यानंतर जे जे निर्माण झाले त्याचं उद्दिष्ट लक्ष. हा माईक आहे तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचण्यासाठी, हा मंडप आहे तुम्हाला सावली लागण्यासाठी, उन्हाच्या वाऱ्यांसाठी लागण्यासाठी, हा बल आहे की तुमच्यामध्ये प्रकाश निर्माणासाठी. पण हाच जर प्रश्न केला तर खिशात पेन असतो, पेनचा उपयोग काय? पेनचा उपयोग काय? हा नक्की नक्की ना. आणि मनुष्याचा उपयोग काय? पिक्चर पाहिला, कुठे फिरायला जायला. मनुष्याचा उपयोग काय? अरे मनुष्याचा उपयोग, ह्या मनुष्याने या विश्वामध्ये जे जे सर्व दिसतंय, हा सूर्य, हा चंद्र, ही पृथ्वी, मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे. त्याच्यासारखा बुद्धिमान प्राणी दुसरा
बंदच नाही. ही पान हलतंय, ही हवा हलती, हे सगळं जे हलतं हे त्याच्या सत्य होते. आणि या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कधी येतं? 20 लक्षणी वृक्षांमध्ये घ्यावा, जळचर बघावा 9 लक्षण, 11 लक्षणी किड्यांमध्ये घ्यावा, 10 लक्षणी पशुच्या घरी, मानवी तरी 4 लक्ष, एक योनी कोटी कोटी पेरा, नरदी थारा तेच लागे, लक्ष 84 कोटी पेरता लाभ औचित आले, बडे भाग्य माणूस तन पावा, सुर दुर्लभ सदग्रंथ लागावा, साधम दाम मोक्ष कर द्वारा. मनुष्य जन्म हे मोक्षाचं द्वार आहे. आणि हा मोक्ष कधी मिळतात? या देहात आल्यानंतर मिळाल्यानंतर. आणि असा जीवन चालल्यानंतर असा देह कधी पाळवायचा? तर ह्या देहामध्ये आल्यानंतरच त्या भगवंताला पाहण्यातच खरा म्हणून एक तरी ओवी अनुभव. माऊली म्हणतात आपल्या जीवनामध्ये ती एक तरी ओवी, त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर, ते सुंदर ते ध्यान पाहिल्यानंतर, राहो आता याची ध्यान, डोळा मन लंपट, कोंडू कोंडू धरी जीव, देह भावय पूजिना. असे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या त्यांच्या बालपणामध्ये सुद्धा, त्यांच्या जीवनात सुद्धा अनंतपटीने दुःख आले. त्यांची धर्म पत्नी वारली जाते, त्यांचा लहान मुलगा संतू वारला जातो, नवे नवे त्यांची आई वारती, त्यांचे वडील वारतात, थोरला मुलगा सगळं सोडून जातो, घराची प्रपंच सुद्धा त्यांच्यावर पडली जाते. पण जगद्गुरु तुकाराम महाराजला एकच जातो, माझ्या वडिलांची वारी आहे आणि ती मला गेली पाहिजे, ही माझी बेराशी, ठाव तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान, करीन जपून. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज नित्याने वारी करत नव्हे, तर तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या आधीपासून विश्वंभर महाराज पंढरीची वारी करायचे. आणि पंढरीची वारी करत असताना स्वतः पांडुरंग त्यांच्या संग बोलतात, त्यांच्या संग संवाद, तुम्ही आता येऊ नका, मी तुमच्याकडे येतो. असं म्हटल्यानंतर साक्षात पांडुरंगाने सांगाव, मी अमराईच्या वनामध्ये आलेलो आहे, या ठिकाणी तुम्ही उत्खनन करा. त्या ठिकाणी माझ्या स्वयंभू मूर्ती आहेत. आणि विश्वंभर महाराज जातात आणि त्या ठिकाणी उत्खनन करून काढतात आणि त्या कुठं बसवतात? तर त्या स्वतःच्या घरात मूर्त्या स्थापन करतात. म्हणून धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. साक्षात पांडुरंग तुकाराम महाराजांच्या घरात नाविंद होतात. आणि नवे नवे त्याची अनुभूती, बाबाचे चैतन्य भेटल्यानंतर, त्याचा प्रसाद त्यांच्या जीवनात भेटल्यानंतर लोकांनी त्यांनी एकच ध्यानातलं, विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमांच्या, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावं, सतत विठ्ठलाचं नाम. म्हणून एक गावो आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आणि कांचे काम नाही ते, आणि कांचे काम नाही ते. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही येते, आणि कांचे काम नाही देते, आणि कांचे काम नाही देते. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही. मोडून या वाटा सूक्ष्म केला राज्यभार चाले आहे. साक्षात त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सगळ्या वाटा जीवनातल्या मोडून त्या पांडुरंगाचं दर्शन घेतात. आणि लोक कट्ट्यावरची बसणारे विचारतात, का हो तुकोबारा, तुम्ही तुमच्या जीवनात काय केलंय? त्यांना आपण एकच केलं, भजन केलं, भजन आणि भोजन केलं. आयुष्यामध्ये त्या परमात्म्याच्या आईवडिलांनी सांगितलेल्या शब्दाचं मी पालन केलं. रामाला सांगितलं दशरथाने की तुला वनवासाला लग्न झाल्यानंतर जायला लागेल, तर त्यांनी म्हटले नाही की तुम्ही गोठ्यात झोपा आणि मी खोलीत झोपतो, असे नाही म्हटले. तर ते वनवासाला निघून गेले. त्यांनीच राम जय श्रीराम म्हणावं, बाकीने म्हणू. ज्यांनी आईबापाला गोठ्यात ठेवलंय त्यांनी जय श्रीराम म्हणू अजिबात नाही म्हणू. कारण आई वडिलांचं पुण्याचा ठेवा इतका मोठा असतो. कृपा आशीर्वाद जर काय कोणाचं घ्यायचं असेल तर तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली कंती. जीवनातलं दुःख, दुःखातला आनंद
जग पुढे जात असत तर त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतरच जातं. आणि त्यांच्या आयुष्यात तर ते वाट्या असलेले असतात की काहो तू करत तर त्या जन्मामध्ये नंतर प्रथम जन्मात आवर्जून म्हणतात जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे ओ जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे ओ जन्मालो जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे भगवंत हे फळ आहे आणि ते आपल्या जीवनात मिळावं. ते कसं आहे तर ते आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वितीय नित्य निरामय जे का निज ध्येय योग्यांचे ते हे समचरण विठ्ठल साजरी. पहा भीमातिरी विठ्ठल रूप. त्या विठ्ठलाला पाहण्यामध्येच खरा जन्माचा खरा आनंद आहे. पण तुम्ही आम्ही सर्व जीव कसे आहोत तर डोळं शेतका आंधळे आहोत. आंधळे आपण सगळं आंधळे आहोत. तुम्ही आम्ही सर्व आंधळे आहोत. कारण त्या डोळ्यांनी आपण ह्या डोळ्यांनी ह्या चर्मचक्षुने त्या भगवंताला आपण पाहू शकतो. ते पाहण्यासाठी जगून लागतात. या कानांनी त्या भगवंताची बासरीचा नाद आपल्याला ऐकत नाही. शंखाचा नाद येतो ऐकायला, आपल्याला ऐकूशीच वाटत नाही. तर ऐकणं कधी घ्यायचं तर ऐकलं पाहिजे. तो इतका गोड आहे की चौघडा असो, टाळा असो, मृदुंग असो, विना असो, अनंत पटीने जसा आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे आहेत. रात्रीच्या वेळेस ते तारे पाहिल्यानंतर आपल्याला ते दिसतात आणि दिवसा ते आपल्याला तारे दिसत नाहीत. म्हणजे आकाशामध्ये तारे नाहीत का तर आकाशामध्ये तारे आहेत, पण त्या प्रकाशमय स्वरूपामुळे आपल्याला ते तारे दिसत नाहीत. तसे आपल्याला त्या भगवंताच्या ह्या चर्मचक्षुने त्या भगवंताचं रूप आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला ते रूप जरी दिसलं नाही तरी त्या मुखामध्ये गोड पांडुरंगाचं नाव आपल्यामध्ये घ्यावं आणि गोड तुझे नाम गोड तुझे, ते गोड आहे आणि ते आपल्यामध्ये असावं आणि ते आवर्जून घ्यावं. आणि हे एवढं जरी जीवनात जरी घेतलं तरी जीवन सफल होतं. आता हे सगळे विद्यार्थी संस्थेतली मुलं आहेत. माझ्या काही संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे विद्यार्थी आहेत. 200-250 विद्यार्थी स्वतः शिकवतात. मी स्वतः प्राध्यापक आहे. इंग्लिश विषय मी स्वतः शिकवतो. नवे रोज इंग्लिश शिकवतो. त्याचा उद्दिष्ट आहे 7 संबंधालाच्या पलीकडे गेलं तरी ही मुलं ज्ञानवं तुकारामांचा गजर केला पाहिजे. त्यांनी आवर्जून सांगितलं पाहिजे की ज्ञानवं तुकाराम काय. इथल्या लोकांना नाही कळलं तरी चालन, पण 7 समुद्राच्या बळांना कळलं पाहिजे की काय महाराष्ट्रामध्ये काय गुणवंत आहे तर ज्ञानवं तुकारामांचं काय महत्त्व आहे.
आणि ही गीता भागवत ज्ञानेश्वरीच्या ओव्या पसायदान नाटाचे अभंग पत्रिकेचे अभंग वारीचे अभंग हरिपाठ इतका सुंदर पोरांनी हरिपाठ म्हटला. तुम्ही ऐकलं का? मी ऐकलं हो. त्यांच्यासाठी एकदा टाळावाजा करा. इतका गोड म्हणत होते की खरंच तुमचं कौतुक करा तेवढं छानच आहे. तुमचे गुरुजी कुठे आहेत का? वा गुरुजी छान पोरांना चाले बिले आवर्जून छान पद्धतीने घेतलं. आणि हे घेत असताना ते त्यांना इतकं शिकवल्यानंतर ते पोरग शिक्षण घेऊन गावाला घरी जातं. आणि घरी गेल्यानंतर ते आवर्जून बाबा तुम्ही लई कष्ट केलेत, फार लहानपणापासून आम्हाला तुम्ही सांभाळलं, तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, घर बांधलं, आमची लग्न केली, पोरं आली, सगळं झाले तुमच्या आयुष्यात. शेती भरपूर केली, वैभवात केली, थाटात केली, पाईपलाईन नव्हती पाईपलाईन चालू केली, सगळं केलं. पण हे सगळं गीतेत सांगितलं जरी असलं तरी कर्मत, पण एक काम तुमचं राहील. ते म्हणले कोणतं? ते म्हणले तू देवाचं नाव घ्यायचं. बाबा तुम्ही फक्त देवाचं नाव घ्यायचं, बाकी आता काय करायचं नाही. बाबा म्हणतात मी सगळं करीन पण देवाचं नाव नाही घेणार. नाही नाही रे बाबा तुम्ही एवढंच कर. ते माग रोज लागायचं. ते म्हणते ते तू रोज तुम करावं नको, नाही करायचं का ना दर तू काय करायचं कर, मी करतोय ना. पोरग रोज चिडचिड पोरग सांगायचं तू देवाचं नाव घे. हे म्हणायचं मी काय घेणार. कटाळून जातं ते सांगून. आणि मग ते बेडवर येऊन खाटव वाक्यावून पडतं. आणि जे झोपल्यानंतर असं घराच्या तिथंच करणाऱ्याला असं असतं हरान. मला ते सवयचे खालीवर करायची. किती असतं तरी थोडा असं करीन असं करीन. कारण आपण किती सरळ बसलं, बाईने साडी किती घातली तरी ती 4 वेळा अशी करून तसं ते मला बाईक असं करूशी वाटतं. आणि ना किती आपलं व्यवस्थित असलं तरी आपलं हे करण असंच करण असंच करण असंच करण असंच करण ते आपल्याला ती स्टाईल लागलेली असते. आणि मग असं करत असताना ते बेडवर पडतं. आणि बेडवर पडल्यानंतर मुलाला लय असं बघतो आयला बाबा शेवटचा श्वास घेते, पण बाबा काय देवाचं नाव घ्याय ना. ह्या जन्मामध्ये आल्यानंतर देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि ते जीवनातलं सफल आहे. आणि ते शेवट काय करायला लागतं ते म्हणते वा वा सू एवढा शब्द ते उच्चारायला लागतो. काय पोराला आनंद होतो. म्हणतो सांग विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि मग ते पोराला आनंद व्हायला लागतो की बाबा आता वासुदेव केशव वासुदेव केशव म्हणतील. लय आनंद झाले. आता शेवटच्या क्षणाला शेवटचा श्वास घ्यायला लागला. ते बाबा असं घाईघाईत उचललं. बाबाला उचलतं दवाखान्यात, आयुर्वेदिक दवाखान्यात नीट करून आणतं. 1-2 लाख रुपये त्याला खर्च करतं. आणि खर्च केल्यानंतर ते पोराला घरी आल्यानंतर लगेच बाबाला काय म्हणत नाही की तू काय नाव घे. मग ते आठवड्यात जाऊन देतं. पोरग त्याला काय राहत का ते विचारतच बाबा बाबा अहो तुम्ही त्या खाटावर पडत असताना तुम्ही मला लय आनंद झाला. तुम्ही शेवटचा श्वास घेत होता वासुदेव केशव असं नाव घ्यायचं छान मला वाटलं होतं. आता घ्या की आता थोडंफार घेतलं तरी चाल, मला समाधान आहे. वासुदेव केशव अरे मी वासुदेव केशव नव्हतं म्हणत, ते वास्त्र कीर्तनी गाते सांगत होतो. नवीन बाजारातून आणलेली तिने. असं वय कीर्तनी केवढ्याला पडली. कीर्तनेचं महत्व कळलं, वास्त्र कीर्तने गाते कळलं. पण देह विठ्ठल विठ्ठल म्हणून नसत तर खरंच त्या भगवंताचा धार टाकल्यानंतर आवाज टाकल्यानंतर तो आपल्या जीवनाला खरा धावून येतो. विठाला 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 विठाला
तुमच्या जीवनामध्ये जर खरा आनंदाचा स्वरूप जर बाहेरचा असेल, हा संसाराचा खरा आनंद बाळायचा असेल, तर तुम्हाला साह्याला जर कोण येऊ शकतं तर ते संत येऊ शकतात. संत आल्यानंतर त्याच्या आधीच कोण येतात तर साक्षात पांडुरंग साह्याला येतो. आणि म्हणून ते आवर्जून म्हणतात, चित्ती नाही आस तुझा पांडुरंग दास. हा चित्तामध्ये काय नसावी तर आशा, इच्छा नसावी. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. त्यांचा पांडुरंग दास असतो. त्याच्या चित्तामध्ये इतर विषय न गुरफडून देता ह्या चित्तामध्ये त्या प्रेमरूपी असल्यानंतर ह्या चित्ताला जर काय लागतं तर तो पांडुरंग त्याचा सेवा करायला स्वतः येतात. नवे नवे निश्चित सेवा करणार. असे भक्तांची या घरी, अशा भक्तांच्या घरी स्वतः धावून येतात. ते स्वतः येतात, स्वतः मदत करू लागतात. देव स्वतः करतात. आता बघा आपलं वय 80, 85, 40च्या वरतीच सगळं थोडं थोडं. आपल्याला वाटलं का देव आपल्याला मदतीला येतो? का वाटलं नाही? कारण आपण काम करतो. काय करतो? आपल्याला का वाटत नाही देव काम करत? आपण काम करत असतो. मी करतो. अध्यात्म म्हणजे तरी काय? आम्ही लय पोशाख घातला किंवा माळा घातल्या, लय तीर्थ घातला म्हणजे अध्यात्म का? नाही. जीवनातला मी जाणं म्हणजे खरं अध्यात्म. विठ्ठल हा मी जात नाही, कारण मी करतोय. पलटूदासांचा हिंदीतला दोहा आहे, जब मैं था तब हरि नहीं, जब मैं था तो हरि नहीं, हरि है तो मैं नहीं, प्रेम गली आती साखरी तामे दो ना समय. म्हणजे एका म्यानेमध्ये दोन तलवारी बसू शकत नाही. ज्यावेळेस मी असतो त्यावेळेस देव आपल्याला काय सहाय्य करत नाही, तर तो मीच असतो. आणि आपण म्हटलं की देव मला सहाय्य करतो, देव मला सहाय्य करतो, देव माझं सगळं करतो, देव माझं घरातलं सगळं काम करतो, तर खरंच देव स्वतः येतात आणि स्वतः करतात. म्हणून असे भक्तांची या घरी काय करतो? जेवायला येतो का तुमच्या घरी? जेवायला नाही. का कशाला येतो? काम न सांगता करी. तो काम न सांगता करतो सगळं. आणि असा ज्याचा भाव ज्या भगवंताविषयीचा असतो तो त्याचा देव स्वतः सहाय्य करतो. विठ्ठल किती उदाहरणं सांगावं. स्वतः देव मदतीला यावं. आज जे आपण देवांचे अनेक अवतार झाले, त्यात नरसिंह अवतार हा जो पाहायला गेला तर त्यांनी काय केलं आयुष्यात? आपल्याला म्हणतात नाव घे, आणि यांना काय सांगितलं? तू ह्या राज्यामध्ये नाव घ्यायचं नाही, अजिबात नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि तो म्हटला गेला तरी चालेल पण देवाचं नाव ठेवायचं नाही. त्याला काय काय शिक्षा करतात? कढई, तेलाच्या कढईमध्ये पाण्यात टाकतात. कोणाला टाकतात? प्रल्हादाला टाकतात. आणि प्रल्हाद तरी सुद्धा देवाचं नाव घ्यायला राहत नाही. हत्तीच्या पायाखाली तोडवण्याचा प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा ते देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. नवे त्याला कड्यावरनं खाली टाकतात, पण तरी सुद्धा ते देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. सतत देवाचं नाव हे घेत राहतात. आणि असं सगळं झाल्यानंतर त्याला आहे तरी कुठे तुझा देव? तर खांबात फोडून सांगितलं की माझा देव कुठं आहे? हा विश्वामध्ये सर्व भरून उडलेला आहे. तो म्हणला, मग ते विचारलं की हात भरून आहेत, तसा अजून कुठे आहे? त्यांनी खांबात आहे. खांबावरी रात मारली गुरु, खांबावरी रात
खांबावर लात मारली तर स्वतः नरसिंह अवतार धारण केला. नवे नवे आताच गोरोबाकाकांची पुण्यतिथी आली. भगवंताचं विठ्ठलाचं नाव घेत घेत असताना त्यांचं लहान मुलगं सुनबाई येता येता पायाखाली तोडलं जातं आणि ती तिकडून हंडा पाण्याचं गुण बघती तर ते पोराला चिळून म्हटलं की ते तुमचं नाव घेताना एवढं दुःख झालं, हात लावायचा नाही म्हटलं. गोरोबा काका म्हणतात काय हरकत नाहीत आणि किती विनवण्याचा प्रयत्न करतात पण ती काय गोरोबा काका नंतर नाही पण माझं नाहीत म्हणून त्यांची बहीण स्वतः लग्न करून त्याला परत घेऊन येतात आणि जाता जाता एवढंच म्हणतात काय जसं थुरलेला सांभाळ धाकीला बी हिचाही सांभाळ करा. गोरोबा काका शहाणा होतात आणि तसाच तिलाही सांभाळायला लागतात. दोघींचाही सांभाळ करायला लागतात पण जवळ कुणाच्या जात नाहीत, हात कुणाला लावत नाही. दोघेही ठरवतात एक साईडला एक झोपतात या साईडला एक झोपती. दोघी येतात दोघांच्या हाता आठवतात झोपच्या नादात बघतात. अरे 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 मी प्रतिज्ञा मोडली. स्वतः गोरोबाने हे दोन्ही हात तोडून टाकले, हे दोन्ही हात तोडून टाकले. मग आता ह्यांचं काम कोण करणार, ह्यांचं काम कोण होणार. स्वतः विठ्ठल रुक्मिणी येतात, स्वतः येतात आणि इतकं म्हणतात की गोरोबा काका तुम्ही आम्हाला काय देऊ नका, आम्ही तुमचा सगळं हे करत राहू. स्वतः पांडुरंगाने यावं त्यांचा सगळा संसार थाटा माठात उभा करावा. अशी मडकी सुंदर बनाव की बघत राहावं तर ते फुटावे नाही, गार थंड पाणी होणार आणि त्यांच्या जीवनातल्या यावा त्यांची सेवा करावी. आमच्या विश्वंभर महाराजांची पत्नी आमाई, ह्या आमाईने त्यांच्या जीवनामध्ये घोर दुःखाचं डोंगर कोसळला आणि हा कोसळल्यानंतर पांडुरंग स्वतः नांदत असतात. नांदत असल्यानंतर ही सेवा करणार कोण. हरी आणि मुकुंद हे क्षत्रियांचा धर्म म्हणून युद्धावर जातात तर स्वतः पांडुरंग स्वप्नातून सांगतात की अमाई जा त्यांना तो हात त्यांना घेऊन ये, युद्ध होणारे पुढं. आणि ही त्यांना विनंती करत जाते तर ते ऐकत नाही आणि ते स्वतः गेल्यानंतर गतप्राण होतात. आणि त्यावेळेस सती जाण्याची पद्धत असती. हरीची बायको गरोदर असती म्हणून ती सती जात नाहीत. मुकुंदाची बायको सती येते पण तिचं साक्षात बाळंतपण करण्यासाठी रुक्मिणी मातेश्वरी स्वतः येतात. चोखोबांच्यासाठी त्यांचं धर्मपत्नीचं बाळंतपण पांडुरंग येतात. आणि नवे नवे अवजून काय सांगावं, भंडारा भामचंद्र गोरवडी या तिन्ही डोंगरावरती त्यांची धर्मपत्नी जिजाबाई भाकरी घेऊन जायची. कोणत्या डोंगरावर जात असतील माहित नाहीत, जसं आत्ताच्या काळात नाही हॅलो तुम्ही कुठं आहात तिकडच वडापाव खाऊन घ्या असला कार्यक्रम नव्हता अजिबात. असला की त्यांना जेवल्याशिवाय ते जेवत नव्हते. ह्या धरती मातेला काम लावायचे ज्या डोंगरावरती गेलेत त्या बरफ पडवतात. तुम्ही आम्ही सर्व जीव 84 जीवनी जर कशाचे भुकेले आहोत म्हणून श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा त्या पद्मनाभराच्या चरणांचे आपण 84 योनीचे आपण तुम्ही आम्ही भुकेले आहोत आणि त्याच्या चरण कमलांचे खरे तुम्ही आम्ही सगळे जीव भुकेलेत. पण जिजाबाई डोंगर चढत चढत जात असताना त्यांच्या पायात काटा मोडतो. जिजाबाई कुणासाठी घेऊन चालल्या होत्या तर जगद्गुरु तुकारामांसाठी भाकरी घेऊन चालल्या होत्या. देवाला स्वतः त्रास झाला तर चालत पण भक्ताची सेवा करताना भक्ताला जर त्रास झाला तर देवाला अतिशय वाईट वाटतं. आणि स्वतः जिजाबाईंचा पाय मांडीव घेतात, अलगद प्रकारे काटा काढतात आणि तो त्यांच्यापर्यंत पोचावला जातो. ही कुणाची सेवा आहे. आणि आवर्जून मी आम्हाला आवर्जून सांगतोय की मी सुद्धा कॉलेजला असताना मला आमच्या मुलाखती घेतात.
जसं स्वामी विवेकानंद त्यांच्या जीवनामध्ये विचारलं, देव आहे का, पाहिला का, पाहिला असेल तर दाखवा. कारण आपल्याला देव आवडीचा विषय का देव आपली गरज आहे? गरज तुम्ही बोलणार, गरज आहे. तुम्ही बोलणार बोलणार नाही, बोलू नका, बोलायचं नाही, अजिबात बोलायचं. शाळेचा पाठ चालला असल्यानंतर बोलायचं नसतं. आवड कवर एखाद्याने दुखवलं की संपले आपली आवड. उदाहरण दिलं की बाबा, उदाहरण दिलं कळत, पाणी हे आवडतं म्हणून पितं का पाणी ही आपली गरज आहे? ते तिकडचं नाही ना बोलत. पाणी आपली गरज, पाणी आपली गरज आहे. तहान लागली की मनुष्य का आवड म्हणून पेलो? अन्न ही आपली आवड आहे का आपली गरज आहे? गरज आहे. कोरोना काळच्या काळात कळलं असेल, श्वास ही आपली आवड आहे का गरज आहे? श्वास ही आपली गरज आहे. तो आली तर आपण घेऊ शकतो. म्हणजे देव सुद्धा आपली गरज आहे. जसा पाण्यातला मासा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसे तुम्ही आम्ही सर्व जीव त्या भगवंताशिवाय राहू शकत नाही. पण तरी सुद्धा म्हणतो चालन दे, कसा काय बाहेर चालतंय ना, चालू. पण ज्यावेळेस सगळं थकलं जातं, जेव्हा त्याला मिळवायचं ताकद असती, त्यावेळेस अपबल तपबल बाहुबल शेवट काय दाम हरेको हरिनाम सगळं हरण पावल्यानंतर त्या भगवंताचं नाव घेण्यापेक्षा आधी आपलं सर्व पलबल असतं. आपले डोळे, कान, नाक, हात पाय धड असताना तीर्थयात्रा काढा आणि नवे नवे त्या भगवंताच्या दर्शनासाठी निश्चित व्याकुल होऊन त्याला पाहण्यासाठी धडपड करा. एक पाऊल जरी पडलं तर म्हणतो का म्हणे पावठणी करू स्वर्गाची निशाणी. त्या भगवंताच्या आपण दर्शनाला निश्चित जावा. पण नाही कुठं लय लांब जाता आलं तर देव कुठं लय लांब नाही, तर मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव हे देव आहे. त्या दिवशी मी सांगलीला आवर्जून बाबा कीर्तनाला गेलो आणि आवर्जून कीर्तनाला गेल्यानंतर त्या बाबांनी जसं तुम्ही म्हटले तसं का जाण्यात आलं, इतका पार देवगावनं सांगलीला विट्याच्या जवळ आई वडिलांचं एकाच महिन्यात 2 जण जातात, तर त्यांनी मंदिर बांधलं, त्यांचं आई वडिलांचं मंदिर बांधलं. अरे बापरे बाप म्हटलं, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. आणि आई वडिलांचं मंदिर बांधून त्यांची ते सेवा करतो. अरे पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करत होता, पंढरीचा पांडुरंग धावून आला रे आणि योग्य 28 वरती उभा केला. अरे किती तुम्हाला उदाहरण सांगावं. मी तुमच्या समोर जे उभा आहे तर ही सुद्धा माझ्या आईचीच पुण्य आहे, आईचीच पुण्य आहे. उभ्या महाराष्ट्रात नव्हे तर आता मी लईत लई कॉलेजला 400-1000 पोरांना शिकवलं असतं, इंग्लिश शिकवलं असतं, बाकीचे विषय शिकवलं असतं, तेवढे पुढे असले. पण विमानाने अयोध्येला जायचं, अयोध्येला काल्याचं कीर्तनाचं, परत विमानाने इथे यायचं, हे वैभव कुणाला भेटलं असतं. इकडून खाली बँगलोर विमानाने जायचं, विमानाने परत इथं बँगलोरला यायचं, हा दुबईला जायचं, विमानाने जायचं. अरे हे एवढं कसलं भाग्य. अरे घरी आलं की आम्ही ढासा ढासा रडतो, ही कुणाची पुण्य आई. आई म्हटली एवढं तू शिकवतो, तू काय कर, कीर्तन कर. कीर्तन ह्यासाठी नको की करते विमानाने प्रवास करत नाही, भगवंताचं नाव घेतलं की तो सर्व तुम्हाला देव करतो, देव करतो. बाबांचं उदाहरण बघा, त्यांच्या आईने त्यांना मार्ग दाखवला, पंढरीची वारी कर. ही वारी करताना आई वडिलांची पुण्य आहे आम्हाला. अरे पंढरीची वारी का तुम्हाला नव्हतो, मी स्वतः अध्यक्षपदावर असताना तर त्या वारीमध्ये 400 दिंड्यांना ज्यावेळेस भेट द्यायचं ना, तर त्या प्रत्येकाला विचारतो, तो इथं खाणारा सुद्धा आनंदी असायचा आणि इथं देणारा सुद्धा आनंद असता. विठ्ठल ठला 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 ठला
सुख सुख म्हणून जर काय बघतो तर आपण खऱ्या अर्थाने वरचं सुख पाहतो. म्हणजे साधं पहिल्यांदी शास्त्रीय भाषेत किंवा विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर विज्ञान म्हणतं मनुष्याची प्रगती झाली, अखंडित प्रगती झाली. पण ज्ञानोबा तुकोबा सांगतात मनुष्याची अधोगती झाली. खरं कुणाचं? ज्ञानोबा तुकोबांचं का डार्विनचा सिद्धांत सांगतो मनुष्याची अधोगती झाली. काय दिसतं तुम्हा आम्हाला? पहिल्यांदा आपण चालत द्यायचं, नंतर घोडागाडी असन, मग बैलगाडी असन, मग सायकल असन, मग 4 व्हीलर असन, त्याच्यापेक्षा मोठ्या गाडीने आता आपण घरी पोहोचतो. पहिल्यांदा छपराचं असत, त्याचं पत्राचं असत, पत्राचं कौलाचं येतं, त्याच्यापेक्षा स्लॅबचं येतं, स्लॅबचं म्हणतो सिलिंगचं येतं, आणि मग म्हणतो ही झाली मनुष्याची भयंकर प्रगती. ही खरी प्रगती आहे. अरे शेजारी बसतंय, मैत झाली तर त्यात जात नाहीत, ही प्रगती आहे? अधोगती आहे. शेजार संघ विचारपूस करणं येत नाहीत, ही काय मनुष्याची अधोगती आहे. आणि संत मंडळी सांगतात की मनुष्याची खऱ्या अर्थाने अधोगती होत चाललेली. अरे सुख सुख म्हणून करताय, या सगळ्या सुखामध्ये मनुष्य सगळ्या गोष्टीने पाहत त्या गोष्टीपर्यंत जातो. सर्व सुखातले आशा जन्म गेला, सर्व सुखातले आशा जन्म गेला. आवर्जून ताई त्या पोरांच्या काय नादी लागताय? जाऊन ते कशाला तुम्ही त्रास घेताय? समोर बघा कशाला तिकडे चालू जाते असं काय त्या पोराला इथं माझ्या समोर आणा. हा या ए पोरांना इकडे, अरे इकडे पुढे या, बाळांना पुढे ये पुढे ये विठ्ठल ये माझ्या सोन्या ये इकडे, चल ये, रडू नको, ये. पोरच ती खोड्या करणार ते पोरग असलं. हा असाच मी डबल खोड्या करायचं. तू काय घेऊन बसलाय? ती तरी न्यार बसली, माझी आई अशी भांडतच निघायची, अशी भांडणं करायची. आणि जेवढ्या मी रोज भांडण करायची. ज्या दिवशी भांडणं नाही झाली त्या दिवशी काय करमत हा अजिबात नाही. आपल्या पोराला लय खोड्या, जे खोड्या सगळ्यात करते ते लय टॉपर नाही तुम्हाला. हा म्हणून डबल खोड्या कुणी केलं नाही, खोड्या कृष्णाने केल्या. हा आपण सब खोड्या करायला काय कमी करायचं? हे दिवस असतात. आता सांगा बरं, म्हातारपणात एक म्हातारीची ही निवडेल का? ती म्हणून नको, आजीला कशाला त्रास द्यायचा. लहानपणातच अशी ही निवडणार, ते बरंच शर्ट वाढणार, बरं फटका टाकणार, त्याला 2 मागून दगडे मारणार. आता मारतोय का? नाही. मग कधी मारणार? लहानपणीच मारणार, मोठं झाल्यावर मारणार. आणि असं सुख म्हणून आपण आपल्या जीवनात बघतो. मी तुम्हाला काय सांगू, काय आनंद मला सुद्धा वाटलं इमानात बसावं. बरं का, आम्ही सुद्धा तुमच्या सारख्याशी सामना समजत नाही, तुम्ही मोठी माणसं, पण मला बी वाटलं आपण काय बसावं, इमानात बसावं. आणि फक्त आपण खालून इमान बघावं, आपण त्याच्यात बसावं. पण ज्या वेळेस मला बी योग आला, 5 वाजता इमानात बसण्याचा पाठ योग आला, आणि मला वाटलं त्या इमानातली लोक लय आनंदी असतील.
हाय का नाही? हे म्हणत बसल्यानंतर आनंदी बाहेर का दुःखी बाहेर काय ना? तुम्ही सगळे आहेत ना गीता पाठ करून आलेली माणसं आहेत, सगळे स्थितप्रज्ञ आहात, तुम्ही सगळे असे ग्रेट माणसं आहात की तुमच्यासारखा धन्यवाद मीच. वा, खरं भाग्यवान आहात तुम्ही. पंढरीच्या जवळ आहेत, एवढे मोठे मोठे महात्म्यांचे तुम्ही कीर्तन ऐकता, भाग्यशाली आहेत. आणि असं झाल्यानंतर मग बसल्यानंतर अशी मार्गाड्याची अशी जपलेली त्यांच्या साड्या असं उदास पिणं काय जण ते मोबाईल असं असं करत बसलं, एकाच्या चेहऱ्या असा हा अजिबात नव्हता. अरा रा 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 म्हणली इकडून दुष्काळातून आणून टाकले तरी यांना यांच्या चेहऱ्या असं नाही. अरे तेच तुमच्या चेहऱ्यावरचं आनंद पाहिजे असं ना, वारीला या 2:30 वाजता उठा, 3 वाजता उठा, 2 वाजता उठा, ती सगळी जण हरिपाठ चालतो, काय काकडा काय चालतोय, संध्याकाळची भजन चालतंय, जागर काय चालतोय, आनंद बघायचा असं होतं वारीला. मी म्हणून म्हटलं खाणारा सुद्धा आनंदी आणि तो देणारा सुद्धा आनंदी. आणि ते आवर्जून मी त्या लोकांना विचारायचं, का रे बाळा तू आई तू का करतोयस? तो अभिमानाने सांगायचा, माझ्या आई स्वतः भाकरी करायची, पिठलं करायची आणि ती वारकऱ्यांना खाऊ घालायची. हिथं शिरा बनवायची, पोहे बनवायचे. ते 30-30 वर्षाची सेवा आहे आमच्या आणि त्या आम्ही काय करतोय, त्यांच्यानंतर आम्ही त्या जतन करतोय. डोळ्यात ढसा ढसा पाणी यायचं आणि आवर्जून सांगायचं, आम्हाला आमच्या आईचं स्मरण होतंय, आमच्या वडिलांचं स्मरण होतंय. आम्हाला खांद्यावर घेऊन पंढरीची वारीचा हा दिशा दाखवली, ही वाट दाखवली, पांडुरंगाची वाट. हा देप्यमान सोहळा उभ्या जगात कुठं होत नाही असा पालखी सोहळा ज्ञानोबा तुकोबांचा पहिला. त्या आषाढी कार्तिकेला विसरू नका म्हणजे सांगत असे पांडुरंग स्वतः पांडुरंगतात की माझ्या दर्शनाला तुम्ही आषाढी कार्तिकेला निश्चित या आणि त्या सोहळ्याचा खरा आनंद घ्या. आणि म्हणून आई वडिलांची सेवा केल्यानंतर जर आपल्या जीवनाचं कोणाची सेवा करायची तर संतांची सेवा करते. संत आपल्या जीवनाचं काय करतात तर संत आपल्या जीवनातलं दुःख आणि भय घालवतात. भय म्हणजे काय तर आपल्याला जीवनात दिसती भीती असते, सगळ्या गोष्टीची आपल्या मनात भीती असते आणि ही भीती जो कोण काढतात तर हे संत काढतात. आणि या संतांशिवाय आपल्या भीती जात नाहीत. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, तुम्ही सांभाळिले संती भय निरसन. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु तुकारामाने त्यांच्या आयुष्याच्या मध्येच काय केलं तर माऊलींचा आत्ता त्या दिवशी समाधी सोहळ्याचं जन्मदिनाचं सप्त्याची सांगता करण्यासाठी गेलो आणि 6 सांगता करत असताना तो ज्ञानोबांचा समाधी सोहळा ज्ञानोबांचा जन्मोत्सवाचा हा सांगता शेवटचा सन्मान करत असताना साक्षात तो सोहळा असा देप्यमान आता यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. ज्ञानेश्वरांचा जन्मोत्सव तर काढलं तर अक्षरशः सगळी कीर्तनं किंवा ज्ञानेश्वरी दिवसभर कार्यक्रम चालू आहेत. इतका भव्य आणि दिव्य स्वरूपात होता. त्यांनी त्यांच्या जीवनात जर काय केलं, त्यांना आपल्याला जी गीता कळत नव्हती ती गीता मराठी भाषेमध्ये त्यांनी लिहिली गेली आणि ती आपल्या मराठी भाषेत गेली. हे वैभव आहे. माऊलींना त्या जगतापणीने सांगितलं की 56 भाषा त्यांना येत होत्या आणि ती फक्त मराठीमधून लिहिली गेली. हा त्यांच्या जीवनातला खरा आनंद त्यांनी त्यांच्या जीवनात साजरा केला. नवे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जर काय केलं, मायबोलीमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला समजन अशा संस्कृत सगळ्यांनाच कळत नव्हतं आणि ह्या लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार कुणाला नव्हता. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही वेदवाणी मराठी भाषेमध्ये लिहिली गेली आणि ही मराठी भाषेत लिहिल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की तुमचा हा लिहिण्याचा अधिकार नाही
आणि हा लिहिण्याचा अधिकार नाही की इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडून टाका. ते म्हणले आता पुढे लिहायची नाहीत. बरं आता तुकाराम म्हणतात की बरं नाही पुढे लिहित, पण आतापर्यंत लिहिले ते काय करू? ते म्हणले की हे इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाका. आणि हे पाण्यात बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 13 दिवस ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवले त्या ठिकाणी बसून राहतात. आणि बसून राहिल्यानंतर स्वतः पांडुरंगाला धावा करतात. 13 दिवस झाले निश्चिकरिता न पावसी अनंता मायपा. हे पांडुरंगा माझे ग्रंथ जर बुडणार असतील, आई साहेब ज्याला लागतील ना पाणी ते पाणी पितील, ठेवा तिथं बरं ठेवा. आई ठेवा ठेवा ताण लागले घेते. ज्याला तहान लागली ना तो पाण्यापर्यंत जाईल, पाणी तिथपर्यंत नाही पोहोचणार. गरज काय? पाण्याला ताण लागते का मनुष्याला ताण लागते? मनुष्य. पाणी मनुष्यापर्यंत जाईल का मनुष्य पाण्यापर्यंत जाईल? हा, मग त्याच्यामुळे पाणी तिथंच राहू. ज्याला लय तहान लागल ना तिथून जाईन आणि पाणी घेईल, निश्चित घेईल. जसं पाणी माझी येते, मी 4 वेळा पाणी पिलो का नाही, एकदा जाणून ठेवलं. त्यांना कळलं ना, पोरच त्यांच्याकडे कोण लक्ष देणार नाही. पण आपल्याला तहान लागली पाहिजे. कशाची? त्या पांडुरंगाला भेटण्याची, त्याला उत्कटतेने जाणण्याची. तो आहेच का खरं? इतक्या आधी उदाहरण माझं कीर्तन वेगळं होतं, पण तळमळ ही आहे की खरंच देव सहाय्याला येतो. तो देव जीवनात मदत करतो. तो आम्हाला सर्वांना सहाय्य करतो. नवे नवे आपल्या स्वतः सहाय्याला येतो. म्हणून तर मी त्यावेळेस मागाशी बोलतो की आवर्जून मला प्रश्न विचारला होता की देव आहे का? देव पाहिला असेल तर दाखवा. असं ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी 3 प्रश्न होते, तसे आम्हाला पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा विचारलं गेलं की देव तुम्ही पाहिलात का? एक कृष्ण रूपात होता, काहींनी वारकऱ्याच्या रूपात सांगितलं, गुरकाच्या रूपात सांगितलं. आणि ज्यावेळेस माझ्यापर्यंत तुम्ही अध्यक्ष आहात, तुम्हाला देव कसा दिसला? आता तुम्ही कधीपासून वारी करताय? मी म्हंटल मी PhDचं शिक्षण घेत आलोय ना, पण आईच्या मांडीवर असल्यापासून वारी करतोय. म्हटलं उभ्या वडिलांनी धारत न्यावा आम्हाला. उभी धार झाल्याच्या फनफन अंगावर ताप यायचा, पण त्यात देह जावं अथवा राहावं, पांडुरंगी दृढ व्हावं. जळ तर तीच भर पाणी लागलं तर धर बळा पाणी, धर पाबा पाणी. अरे का त्याला तहान लागली ते पाणी पिन. पाण्याला तहान नाही लागत, मनुष्याला लागते. मनुष्य पाण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण हिता असं आहे स्वतः पांडुरंग तुम्हाला सहाय्य करण्यास नाही, त्याची तहान आपल्याला लागत नाही. कारण का लागत नाही? कारण मी करता झालेलो आहे. ज्यावेळेस तो सर्वस्व माझं करतोय, त्याच्यामुळे माझं चाललं जातो, तो माझा सगळा सांभाळ करतो. आणि त्याला पाण्यासाठी हा जन्म असतो, इतर जन्म नसतो. आणि म्हणून पाणी में मीन प्यासी, मोहे सुनसुनावे अशी. ती मीन काय म्हणते माहिती का? मासा पाण्यातला, पाण्यात आहे पण पाण्या वाचून उपाशी आहे. असं होऊ शकतं? पाण्यात आहे पण पाण्या वाचून उपाशी. अरे ते मी पाण्यातला मासा नाही, तुम्ही आम्ही सर्व जीव आहेत. ह्या भगवंत सर्व ठिकाणी विराजमान आहे. तो आपण त्याच्या व्यसन तो आपल्याला वाटलं ना आपण आपल्या जीवनात उपाशी आहे. पण तुकाराम महाराजांना माहित होतं की देव आपल्याला निश्चित सहाय्याला येतील, निश्चित मदत येतील. म्हणून 13 दिवस झाले निश्चिकरिता न पावसे अनंता मायपा. हे पांडुरंगा माझे ग्रंथ इंद्रायणीच्या डोहात बुडवल्यानंतर बघा कुणासाठी बसले हो? काय त्यांच्या पोरांना वाचायला द्यायचे होते ग्रंथ? अरे उभ्या जगातल्या सगळ्यांना कल्याणासाठी सुलभ सोपा मार्ग, हा सोपा पंथ जीवनात सांगण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिला. आणि ती सोप्या होता त्यांच्या जीवनात ती वाट त्यांना ती मिळावी म्हणून स्वतः बसले आणि म्हटले तू का म्हणे आता मांडिले निर्वाण प्राण हा सांडिना तुझे. हे भगवंता आम्ही तुझ्यासाठी प्राण समर्पित करीन. त्यावेळी स्वतः पांडुरंग म्हणतात नाही रे बाळा, तुझे ग्रंथ मी छातीशी कौटवण्या इंद्रायणीमध्ये बसलेलो आहे. 14व्या दिवशी स्वतः ग्रंथ तरुण वरती येतात. जळी दगडा सहित वया तारिल्या विचाराया रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा.
जळी दगडा असे अशा दगडाला बांधून ग्रंथ बुडवले होते. ते सगळे तरुण राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. आणि तुकाराम महाराजांचे ग्रंथ तरुण अर्थी आल्यानंतर तुकाराम महाराज देवाला काय म्हणतात नाही, तू माऊली मवाळ चंद्राहून शीतळ पाण्याहून पातळ अखंड प्रेमाचा करू. तू मवाळ आहे, तू प्रेमळ आहे. तू ज्या ज्या वेळेस मला धाक दिली मी त्या त्यावेळेस आले आणि कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि ही इच्छा असताना माझ्या जीवनात जर पावली झाली तर कशामुळं, तर हे संतांमुळं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानबा तुकोबांचे उभ्या महाराष्ट्रात आपला अथोर प्रयत्न आहे. एकनाथ महाराज असो, विश्वनाथ चक्रवर्ती असो, नामदेव महाराज असो, ह्या सगळ्यांनी आपल्यावर अनंत पटीने आपल्यावर कृपा केलेली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्याच्यातले जे अलौकिक सगळे चमत्कार पाहिले गेले तर ते आपल्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी स्वतःचा देह धारण करून कष्ट सहन करून आपल्या जीवनात मिळवले जातात. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांचं जसं माझं आता कीर्तन झालं तर मी इथं थांबणार आहे का, जाणार आहे. तुम्ही इथं घरी जाणार, कुठं जाणार आहे, घरी जाणार, मी घरी जाणार. मग तुकाराम महाराज कुठून आले होते, वैकुंठावर. आम्ही वैकुंठवासी आलो या चुकारणाशी बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. आम्ही वैकुंठ म्हणते ना की आम्हाला आता कळायचंय तर वैकुंठाला जायचंय, वैकुंठाचे. आता काय तुमच्यात राहायची इच्छा नाही का, आपल्याला राहूशी वाटतं कारण आपल्याला हे सगळं सत्य वाटतं, आपल्याला हे सगळं खरं वाटतं, हे सगळं खरं वाटायला लागतं. पण तुकाराम म्हणतात शोधिताची नाही म्हणून ओळंगतो पाय, आता दिसू नये जना ऐसी करी नारायण. आता मला दिसून का देवा असं करतो, देवा का म्हणते म्हणतात का तो असं करतो, रज्जू सर्पाकार आम्हा भासले जगदंबर म्हणून आठवते पाय. पाय हे सत्य आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी हे सगळं नाशवाने, हे सगळं नकली आहे आणि हे सगळं खोटं आहे. सरसुख गोडी साही शासनी गोडी, रिकामा गोडी अर्धघटकी राहू नको. अर्धा क्षण सुद्धा आपल्या जीवनात शास्त्र वाचल्याशिवाय राहू नका आणि आपला पुण्याचा ठेवा जीवनात प्राप्त करा. कथा कीर्तन ऐकायला मिळणं ही त्या भगवंताची आपल्यावर असणारी खरी कृपा आहे. ही आपल्याला त्याचे बोल, त्याचे गाणं आपल्याला मिळणं ही जन्मजन्माची आपल्यावर असणारी खरी पुण्य आहे. त्याच्याविषयीचं गोड कथेचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं, हे खरं भाग्यवान आहे. आणि जगद्गुरु तुकोबांचं वैकुंठ आणतात म्हणवितो दास परी मी असे उदास. मी काय उदास देवा, मला तो आता वैकुंठाला घेऊन चल. आणि म्हणून गरुडाला म्हणतात गरुडाची पायी ठेवी वेळवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज धीरते. शेषाला विनंती करतात, लक्ष्मी मातेला विनंती करतात आणि संतांना विनंती केल्यानंतर स्वतः संत सांगतात देवा तुम्ही या. आणि मग तुकाराम म्हणतात आपल्या माहेरा जाईन आता, जाईन मी आता निरोप या संता हाती आला. आणि संतांच्या मार्फत संकाधिकाच्या मार्फत त्यांचा निरोप त्यांच्या मागा लागला आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये तो आनंद दुगणित केला. आणि तो आनंद दुगणित केल्यानंतर त्यांच्या जीवनात तृप्तीचा ढेकर होतो. चिन्हे उमटते अंगी शकून विवतून, डावा डोळा लावे उजवी स्फुरत से बाहे. डावा डोळा लावतो आणि उजवते. म्हणून मला ते सगळ्यांना सांगतात, गावात प्रत्येकाला सांगतात की मला आता वैकुंठाला जायचे, मला वैकुंठाचे. आणि ही वैकुंठाला झाल्यानंतर स्वतः देव येतात बरं का. कधी येतात, कन्याच्या दशमीला देव येतात. आणि कन्याच्या दशमीनंतर तुकाराम महाराज त्यावेळेस अभंग आणतात, पाहुणी घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी दर दरीत पाण्या माझी रांधली आकडे.
स्वतः 33 कोटी सगळ्या इंद्रायणीच्या किनारी देवगावच्या परिसरामध्ये सगळे देव येऊन ठापून राहतात. तुकाराम महाराजांना म्हणतात बायको की अहो सगळे देवाला त्यांना जेव घालायचे. म्हणले जेवायचं यांना या उड्यांना कसं काय जेव घालायचं. म्हणून जोंधळ काढला तर बत्ता ठेवला तो इंद्रायणी मातेला विनंती करतात आणि जोंधळ भरून त्यात पाण्यात टाकतात. जे ते देव येतात ते पाहतात. दरदरीत पाण्या माझी रांधली या कन्या आणि कन्याचं सेवन करतात. त्यात थोडंसं मीठ टाकतात आणि ते झाल्यानंतर हे अशा भल्या पंक्ती बसतात आणि पंक्ती बसल्यानंतर देव आपण कसं ताट मांडलं ठेवलं बोला पुंडलिक वदन कवळ घेता असलं काय ना बजावला. देवाने असे 2 हात पत्रावळीला लावले, मागचे असे 4 हात काढले असे ठेवले आणि असे आना कन्या आमचे दादा लागतात आना कन्या आना कन्या असे प्रेमाने घालतात. आपल्याला लागतंय बर्गर पिझ्झा. अरे कन्या घालल्या कन्या देवाने आणि प्रेमाने घालल्या आवडीने घालल्या. किती दिवसाचा भुके होता. अरे किती दिवसाचा ते विदुरा घरच्या कन्या खाल्ल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरच्या देव कन्या आणतात आणि इतक्या खाल्ल्यानंतर ते म्हणले मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं ह्यांची भूक कधी शांत होईल. एक तुळशीचं मुख शुद्ध दळ तुका म्हणे मी दुर्बळ आणि तुळशीचं पान त्यात टाकलं होतं आणि त्यांची घरी देवांची तृप्ती होतात. आणि मग देव म्हणतात चला आता वैकुंठाला. आणि अशी वैकुंठाला धाक टाकल्यानंतर स्वतः देव न्यायल्यानंतर असं विमान खाली उतरला तर असा हात करतात पण त्यांचा हात देवाला पुरत नसतो. त्या हात पुरसतो आणि तिथं आपल्याला स्टूल लागतो ना असं वरती चढून वरती जायला किंवा असं उंच भाग लागतो त्याच्यावर आपण पाय देऊन होतो. पण तिथं कोण नसतं तर तिथं कोण उभा असतो. तिथं साक्षात काळ उभा असतो. काळ आणि त्या काळाला जगद्गुरु तुकाराम महाराज ठाणकावून सांगतात जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय माथा दिला पाय. तुका म्हणे काळ म्हणते हो म्हणते तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ हो तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ हो तुका म्हणे काळ म्हणे काळ तुका म्हणे काळ हो तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ हो तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ हो तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ
काळ आता करू न शकेल. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आवर्जून इतकंच बाळात ना चुकीचं म्हणायचं रिटर्न म्हणायचं हे काही मानणार नाही तुम्हाला. काय तुम्ही काय मानणार आहे का त्यांना? काय आपण म्हणणार लहान पोर आहे चुकलं बिहायचं अजिबात नाही. कारण ते मानणार बी नाही तुम्हाला. काय तुम्ही काय किती चुकलं तरी ते नंतर म्हणते उद्या ते काय महाराज कालचं काय बरोबर नव्हतं एवढंच म्हणते. आपण त्यावेळेस ऐकाय असणार आहे त्याच्यामुळे काय काळजी करायचं. आणि अशा प्रकारे जगद्गुरु तुकाराम मांडल्यावरून काळत मला आवर्जून संभाजी महाराजांचं बलिदान मांडायचं. वेळ आहे म्हणणार नाही. 42 दिवस जसं तुकाराम महाराज वैकुंठाला निघतात तसे संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांना बलिदान देण्यासाठी अनेक प्रयोग केले पण तरी सुद्धा ते काळाला घाबरले नाहीत. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. आणि असा राजा आणि अशी प्रजा त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर त्यांनी ते खचलं नाहीत तर देशासाठी धर्मासाठी कधी मागे सडले नाही. इथं आपलं उलट आहे. इथं एखादं थोडं काय म्हटलं नाही हे चुकलं आपण लगेच म्हणतो हा तुझा टाळ हा तुझा सप्ता मी चाललो घर. एवढं सोपं. अरे देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. त्या पांडुरंगावरती दृढ भाव घेऊन आपल्या जीवनातला खरा आनंद घ्यावा. आज घेण्याचा वैकुंठ गमनाचा प्रसंग यासाठीच आहे. 375 वर्ष जगद्गुरु तुकारामाला वैकुंठ गमनाला झाले. हा वैकुंठ गमनामध्ये हे जे आत्ता आम्ही तुमच्या समोर जे उभा आहात तर 350 वर्षाच्या म्हणजे 25 वर्षा आधी वर्षभर आमच्या मंडळीने म्हणजे आमच्या बायकोने मी रात्र दिवस दिवस पांडुरंगाची सेवा गाथा पारायण आमच्याकडून आईवडिलांच्या पुण्यामुळे झालं. आणि नवे आणि हे 375ला हे जर कोणाचं पुण्य आहे संत आईचं पुण्य वडिलांचं पुण्य आणि ह्या अध्यक्षपदावरती बसल्यानंतर जगात म्हणजे महाराष्ट्रभर पार अमेरिकेत नव्हे जर्मनमध्ये नव्हे सगळ्यांका तुकाराम महाराजांच्या मूर्त्या ह्या देण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेला मूर्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि तिकडं मोठ्या प्रमाणात सुद्धा सप्ते चालू झालेले आहेत. आत्ता जर्मनला जस्ट पादुका गेल्या मूर्त्या गेल्या. तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून पाहत असाल तर असे जगद्गुरु आकाश एवढ्या उंचीचे आहेत आणि असणाऱ्या सर्व मंडळींनी डोंगरेवाडीने हा सप्ताह सगळे मिळून साथ देतात. हे खरंच सप्ते अनेक होतात बरं का दादा. मी तुम्हाला आवर्जून सांगतो डोंगरवाडी गावांना सप्ते लय ठिकाणी होतात पण तिथं सगळे असे रथी महारथींचे सप्ते असतात. हे असं दुर्दैवाने कुठं क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं की ज्या घराण्यामध्ये त्यांचे असतात. आम्ही म्हणतो फर्स्ट नैवेद्य संत करिता कवित्व संतांचे आपतेष्ट नैवेद्य संत. आम्ही संत नाही आहेत. आम्ही संत नाही आहेत पण आंब्याचं झाला आंबेच लागतात. भेंडीचं झाला तांबाट नाही येत. काकडीला काकडीच येते. तसं आमच्या घरामध्ये ते ऋण आहेत. पिढ्यानपिढ्या तुम्ही सेवा आणि ह्या सगळ्यांना तुम्ही सगळे मंडळी साथ देता. बघा तुम्ही कीर्तन चालू झाल्या इतका वारा वादळा चालला होता. यूट्यूब बंद केलं तरी चाललं बाबा तसं. कारण जे खरं ग्रेट सांगावं ना ते आम्ही यूट्यूबवर सांगत नाही किंवा पोस्ट करण्याचं कटकट नकायचं कारण आम्ही तशी नाही. पण म्हटलं वरुण राजाला प्रार्थना केली. पवन राजा म्हटलं अरे कीर्तन चाललंय रे ह्या कीर्तनात कशाला तू व्यत्यय आणण्याचं काम होत. थांबले ना ते हवा तुमच्या डोळ्यात दाखवत पण ते तुमच्या लक्षात येत. नेपाळला आमच्या गुरुवारांचं कीर्तन झालं. उभी धार चालू होती उभी धार आणि त्या उभ्या धारच सुद्धा लोक कीर्तनाला उभे होते. आणि कीर्तन झाल्यानंतर झाले की हे दिन आते हैं और ये दिन चले जाते लेकिन आपलं चंद आपली आवड आपल्या जीवनात सोडावी पण आपला भक्तीचा भाव आपलाचा ठेवा आपला प्रेमाचा वाचन त्या पुण्याचा पुण्य सन्मानाचं आवर्जून सगळ्यांनी नाव घ्यायचं आणि आवर्जून त्यांचं स्मरण तुकाराम भजन घ्या.
तुकाराम 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 टाळी वाजवा शकते टाळी वाजवा तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 हे तुकाराम 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 झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो. जन्म आलो त्याचे आज फळ झाले जायचे. तुकाराम म्हणतात मी जन्माला नंतर त्या पांडुरंगाचं माझ्या जीवनात मुखामध्ये नाव घेतलं, त्याचं दर्शन घेतलं, त्याच्या जीवनातला खरा घेतलं, संतांच्या सहवासामध्ये मी राहिलो आणि कृत्य आलो. मी एकच इच्छा केली त्या पांडुरंगाचं मला जीवनात सहाय्य व्हावं, मी त्यांच्या दर्शन जावं आणि साक्षात पांडुरंग मला न्यायला हवी आणि पांडुरंगाने मला त्यांना घेऊन जावावे आणि सगळा जगा काळ काय यांनी माथा लावून तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम यम सुद्धा कापला होतं. एवढं तुकाराम महाराजांच्या नावाचं झालेली सेवा पूर्ण करतो. जे चुकीचं बोललं गेलं असेल तर ते माझे शब्द आहेत, पण जे काय बरोबर आहे ही निष्ठा आहे, जी प्रेम आहे, ही श्रद्धा आहे, ही ह्या गुरुवार यांच्या आणि त्यांच्याच कृपा असतात. मी बोलतो झाली सेवा पूर्ण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल